ठाणे महानगर पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। ठाण्यातील येऊर या जंगलामध्ये पाहायला गेलं तर अनेक बेकायदेशीर हॉटेल्स असतील, टर्फ असतील, इतर बंगले देखील या अगोदर देखील कारवाई करण्यात आली होती बुलडोजरच्या सहाय्याने। पुन्हा एकदा आता बुलडोजरच्या सहाय्याने या हॉटेल्स आणि टर्फवरती आता कारवाई करण्यात आलेली आहे। या अगोदर देखील महानगरपालिकेकडनं या हॉटेल्स असतील आणि इतर अनधिकृत बेकायदेशीर बांधण्यात आलेल्या जे बांधकाम आहेत त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, मात्र कुठल्याही नोटिसाला उत्तर न देता आता पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आहेत। पूर्णतः हा टर्फ जो आहे तो पूर्ण उद्ध्वस्त केलेला आहे। पाहू शकतो बुलडोजरच्या साह्याने हा पूर्ण टर्फ जो आहे तो लॉन जो आहे तो पूर्ण या ठिकाणी बांधण्यात आले होता। लोखंडी आणि इथं प्लास्टिकच्या सहाय्याने इतरत्र जे ठिकाण आहेत त्यांना देखील झाकून ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे हे पूर्णतः ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त आणि वर्तकनगरच्या अतिक्रमण विभागाची टीम या येऊर परिसरात येऊन या ठिकाणी कारवाई केलेली आहे। पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक जे बेकायदेशीर हॉटेल्स असतील आणि हुक्का पार्लर असेल अशा अनेकांवरती कारवाई ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आली होती। त्यानंतर पुन्हा आता या महानगरपालिकेकडून जसजशी तक्रारी आल्या त्यानुसार आता ह्या कारवाई करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्यामुळे हॉटेल्स आणि बार्स असतील ते देखील आता या ठिकाणी काही ठिकाणचे उद्ध्वस्त केलेले आहेत। त्यामुळे हे बुलडोजरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात हे स्ट्रक्चर पूर्णतः उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। त्यामुळे आता अशा अनेक कोणत्या तक्रारी महानगरपालिकेकडे आहेत ते देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र जसजशा तक्रारी असेल त्यानुसार महानगरपालिकेकडनं ही कारवाई येऊरच्या या जंगल परिसरामध्ये असणाऱ्या हॉटेल्स असतील, टर्फ असेल व इतरत्र स्ट्रक्चर असेल त्यांच्यावरती करण्यात येते। त्यामुळे आजपासून पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिका कारवाई संदर्भात ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे। ज्या ठिकाणी येऊर परिसरात अनधिकृत बेकायदेशीर बांधकाम दिसेल त्या ठिकाणी पुन्हा कारवाई करण्याचे आदेश जे आहे ते सौरभराव पालिका आयुक्तांनी दिले। त्यामुळे आज पुन्हा एकदा आता ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्याने बुलडोजरच्या सहाय्याने पूर्णतः स्ट्रक्चर जे आहे ते उद्ध्वस्त केले आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता पुन्हा अशा ठिकाणी कोण बांधकाम करत असेल, बेकायदेशीर बांधकाम करत असेल तर महानगरपालिका पुन्हा त्यांच्यावरती कारवाई करणार असल्याचं देखील या ठिकाणी सहाय्यक आयुक्तांनी सांगितलं आहे। त्यामुळे आता या येऊर परिसरात पाहायला गेलं तर हॉटेल्स आणि यामुळे मोठ्या प्रमाणात पशुपक्षी यांना मोठा नाहक त्रास होतो। त्यामुळे नक्कीच या ठिकाणचे हॉटेल्सवरती कारवाई करण्याचे अनेक वेळा तक्रारी आल्या होत्या। आता पुन्हा एकदा आता ॲक्शन मोडमध्ये ठाणे महानगरपालिका आपल्याला येताना दिसत आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।